सुरुवातीचे 3 किलोमीटर मी 5च्या पेसने रन केलं, पण त्यानंतर मी पेस वाढवला आणि 4 मिनिटं 30 सेकंदने पर किलोमीटर केलं आणि मी टोटल आज 8 किलोमीटर रन कंप्लीट केलं. त्यानंतर मी लेग वर्कआउट पण केला. तर चला बघूयात डे 25 कसा गेला. तर नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 25 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी नेहमीप्रमाणे तयार वगैरे झालो आणि ग्राउंडकडे निघालो. तिकडे जाऊन मी पहिल्यांदा 10 मिनिटं वॉर्मअप केला. कोणताही वर्कआउट सुरू करण्याआधी बॉडी तयार करणे खूप महत्वाचे असते. वॉर्मअप पूर्ण झाल्यानंतर मी आजच्या माझ्या मेन वर्कआउटला सुरुवात केली. आजचा वर्कआउट होता 8 किलोमीटर रन. सुरुवातीचे 3 किलोमीटर मी 5 मिनिटं पर किलोमीटर पेसने रन केलं. सुरुवातीला माझा फोकस रिदम आणि ब्रीदिंग मेंटेन करणं होता. त्यानंतर मला चांगले वाटत होते म्हणून मी माझा पेस वाढवला आणि पुढील रन 4 मिनिटं 30 सेकंद पर किलोमीटर हिशोबाने पूर्ण केला. जसा पेस वाढत गेला तसा चॅलेंज पण वाढत गेला, पण मी स्वतःला पुश करत राहिलो. आजच्या 8 किलोमीटर पूर्ण करताना मला जाणवले की माझी इंड्युरन्स आणि स्पीड दोन्ही हळूहळू इम्प्रूव्ह होते. 8 किलोमीटर रन पूर्ण झाल्यानंतर मी 5 मिनिटं वॉकिंग केली, जेणेकरून बॉडी कूल डाऊन होईल आणि हार्ट रेट हळूहळू नॉर्मल होतील. त्यानंतर मी लेग वर्कआउटला सुरुवात केली. सर्वात आधी मी लेग होल्ड केलं. 30 सेकंदचे 2 सेट पूर्ण केले. हा एक्सरसाइज लेगची स्टेबिलिटी आणि इंड्युरन्स वाढवण्यासाठी मदत करतो. रनिंग करताना बॅलन्स राखण्यासाठी हा खूप उपयुक्त आहे. त्यानंतर मी हाफ स्क्वॉट केले. याचे मी 20 रॅप्सचे 2 सेट पूर्ण केले. हाफ स्क्वॉटमुळे थाय मजबूत होतात, तसेच रनिंगसाठी आवश्यक असलेली लेग पॉवर वाढण्यास मदत होते. यानंतर मी नॉर्मल स्क्वॉट केले. याचे देखील मी सेम 20 रॅपचे 2 सेट पूर्ण केले. हा कम्प्लीट लोअर बॉडी एक्सरसाइज आहे. यामुळे थाय, ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग मजबूत होतात आणि रनिंग परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते. त्यानंतर मी सुमो स्क्वॉट केले. याचे देखील मी 20 रॅपचे 2 सेट पूर्ण केले. सुमो स्क्वॉटमुळे इन्नर थाय आणि हिप्सवर चांगले काम होते. रनिंग करताना स्टेबिलिटी, स्ट्रेंथ वाढण्यास हा एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे. शेवटी मी लंजेस केले. याचे पण मी 20 रॅपचे 2 सेट पूर्ण केले. लंजेसमुळे बॅलन्स, कोऑर्डिनेशन आणि रनिंग स्टाईल इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. तसेच दोन्ही लेग्सवर स्वतंत्र काम होते. लेग वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी पण चांगली होते आणि इंजुरीचा धोका कमी होतो. आजचा डे 25 खूप छान गेला. 8 किलोमीटर रन, पेस इम्प्रूव्हमेंट आणि लेग वर्कआउट पूर्ण केल्यामुळे खूप कॉन्फिडन्स मिळाला. रनिंग जर्नीच्या या प्रवासात मी दररोज स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही माझी ही जर्नी फॉलो करत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्कीच सांगा. भेटूयात डे 26 मध्ये. जय हिंद.